दिस इज रंकाळा, व्हेरी ब्युटिफुल लेक, कोल्हापूर सिटी. आज तारीख आहे 19 ऑक्टोबर 2025 अँड आय हॅव अ व्हेरी बिग अनाउन्समेंट. लेट मेक्स तर मी 29 वर्षाचा आहे आणि सध्या आयुष्यामध्ये खूप काही सुरू आहे. 4 वर्षापूर्वी मी बिझनेस सुरू केला जो आता हळूहळू ग्रो होतोय. 2 वर्षापासून जिमला जायचं म्हणतोय, पण ते माझ्याकडून कन्सिस्टंटली होत नाही. 3 महिन्यापूर्वी माझा बाईक ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये माझा हा हात फ्रॅक्चर झाला. आणि हे सगळं होत असताना मी हा विचार केला की आपण व्लॉग्स बनवायचे. येस, हो, मी प्रॉपर डेली ब्लॉग सुरू करतो आणि ही आहे आपली पहिली ब्लॉग एंट्री. सो लेट मी टेक यू गाईज टू दिस मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता वाजले पहाटेचे 5 आणि आपण आहे जिममध्ये. यस सर. Ready for workout. Let's go. सो आज आहे आपला डे 1 आफ्टर अ व्हेरी लॉंग गॅप. मला वाटते जवळपास 1 वर्ष झालं मी वर्कआउट नाही केला. सो पहिल्या दिवसासाठी मला वाटते कार्डिओ इज द डिसेंट वर्कआउट है ना. जास्त काय मेहनत नाही. बाय द वे, दिस इज द कार्डिओ एरिया गाईज. सो तुम्ही बघू शकता प्रत्येक टाईपचं मशीन वगैरे आहे. आणि या जिममध्ये सध्या मी एकटा. इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. सो मी आज करीन कार्डिओमध्ये ट्रेडमिल, त्यानंतर स्टेपर आणि त्यानंतर सायकल. ओके, हे 3 वर्कआउट करायचे. मस्तपैकी स्ट्रेचिंग करायचं आणि मग सुट्टी करायची. तर आता 5 मिनटं झालेत, पण हळूहळू बॉडी वॉर्म व्हायला चालू झाली. ओ गॉड, फायनली स्टार्ट झालं. एवढे दिवस प्रोक्रॅस्टिनेट करत होतो की जिमला जायचं आहे, ब्लॉग बनवायचा आहे, जिमला जायचं आहे, ब्लॉग बनवायचा आहे, पण ॲक्शन नव्हतं घेत. फायनली टेकिंग ॲक्शन फील्स रिअली गुड. आता फक्त हेच रोज कन्सिस्टंटली सुरू ठेवायचं. ट्रेडमिल केला आपण 15 मिनटं. आता नेक्स्ट स्टेपर.
ट्रेडमिल डन, स्टेपर डन. आता थर्ड एक्सरसाइज सायकलिंग. आता फक्त 3 मिनटं झालेत सायकलिंगमध्ये आणि स्टेपरपेक्षा जास्त पाय भरायला लागलेत. सो लेट्स सी. मस्त मस्त मस्त. फायनली डन विथ वर्कआउट. मस्त झाला वर्कआउट. आता जायचं घरी 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 जायचं, खायचं प्यायचं आणि काय हॅपी दिवाळी. सी यू टुमॉरो गाईज. चाओ.